श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, आपल्या गणपती बाप्पा येत आहे बघा। आज गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे। आपण आरती वगैरे करणार, प्राणप्रतिष्ठा करणार। प्राणप्रतिष्ठा करायच्या टायमाला एक हात आपल्या छातीवर ठेवायचा आहे, डावा हात आपल्या छातीवर ठेवायचा आहे, उजवा हात गणपतीच्या छातीवर ठेवायचा आहे। आपल्या मनातलं सांगायचं आहे की माझ्या घरात आगमन झाले आहे, माझं घर हे सुख शांतीने भरू दे, तुझा आशीर्वाद अखंड माझ्या घरात राहू दे आणि तुझ्यामध्ये प्राण येऊ दे, ज्याच्याने माझं कल्याण होईल। आणि एक गोष्ट करायला विसरू नका, आज तुम्हाला आरती करताना, धूप दीप ओवाळताना पहिल्या आरतीच्या वेळेस दुर्मवर्णाय या गणपतीचं बाप्पाचं नाव घ्यायचं आहे। दुर्मवर्णाय गणपतीचं बाप्पाचं नाव घेतल्याने आपल्या मनातल्या कामना ज्या असतात, कुठलीही कामना असो तुम्ही ती मागायची, 10 दिवसात ती कामना तुमची पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही। बघा, हे सगळं करून बघा, गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहे, मनातल्या इच्छा पूर्ण करणार आहे। त्यामुळे तुम्ही हे जे मागितलं ते नक्कीच तुमचं पूर्ण होणार आहे। त्यामुळे नक्कीच दुर्मवर्णाय गणपती बाप्पाचं नाव घेऊनच तुम्हाला धूप दीप आरती करायची आहे। श्री स्वामी समर्थ।